हरकत आहे अध्यक्ष महाराज, मला माफ करा, परंतु या ठिकाणी असलेल्या 1,00,000 फेरीवाल्यांना जे पात्र आहेत त्यांना पिचेस दिले पाहिजे. सन्मान्य अमित सातमजी, एक मिनिट, तुम्ही उत्तर संपूर्ण ऐकलेलं दिसत नाहीये. माझे निर्देश एवढेच होते की 2014 मध्ये टिस्टच्या मार्फत जी यादी पात्र आहेत अशी बनवण्यात आलेली केवळ आणि ऐकून घ्या, केवळ आणि केवळ त्या 2014च्या पात्रतेच्या यादीलाच आपण ऐकून तर घ्या. असं आहे की हॉकिंग झोन डिमार्केट करणार कोण? तर टाउन वेंडिंग कमिटी हॉकिंग झोन डिमार्केट करणार. टाउन वेंडिंग कमिटीला त्या ठिकाणी ते हॉकिंग झोन डिमार्केट करण्याचे अधिकार आहेत. टाउन वेंडिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट कोण करणार? त्याच्यावरनं तर ही भानगड आहे ना अध्यक्ष महाराज. टाउन वेंडिंग कमिटीमध्ये तिकडचे स्थानिक रेसिडेंट असोसिएशन, ALM आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी हे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मग फेरीवाला संघटनेचे कुठले प्रतिनिधी असले पाहिजे? तर त्याच्यासाठी इलेक्शन झाली. मला कंप्लीट करू द्या अध्यक्ष महाराज. साटमजी, एक तुम्ही विषय समजून घ्या. एक मिनिट, एक तुम्ही विषय समजून घ्या. टाउन वेंडिंग कमिटी ही गठीत होऊ शकत नाही कारण लिटिगेशन असल्यामुळे. त्याच्यावरती पर्याय म्हणून ते सगळं सुटेस तोपर्यंत ते महानगरपालिकेला ठरवायचं आहे. ते ह्या सभागृहात ठरू शकत नाही कुठे देणार ते ठरवतील. आणि त्यामुळे नाही, माझं म्हणणं एवढंच आहे, मला कंप्लीट